गजर माऊलीचा गजर माऊलीचा केले एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार तो का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभं जगननी तपानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैव दबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परसादी विनंती माझी पंढरी परसादी विनंती माझे पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवे तो माथा परसादी विनंती माझे पंढरी नाथा परसादी विनंती माझे पंढरी नाथा नसो भाव आलो तुझ्या पाया कृपा दृष्टीने पाहे मजकडे पंढरी राया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी मात राम रसायन तुम्हरे अपासा सदा रहो रघुपति के दासा
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाची सार भव सिंधू तरी पार. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेली दिव्य अक्षर संत शिरोमणी संत सम्राट देहनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा व नामाचं महत्त्व प्रतिपाद्य करणारा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये त्या परमात्म्यानं तुम्हा आम्हाला अमूल्य असा हा नरदेह दिला. या नरदेहाचं एक गणतव्य स्थान आहे की ईश्वराची प्राप्ती, आम्हाला भगवंत कळावं, आम्हाला भगवंताच्या नामाचं महत्त्व कळावं. त्याच्यासाठी तुकोबाराय सर्व परीनं प्रयत्न करताय. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही एक वेळेस तरी परमात्म्याचं नाम चिंतन करून बघा, फायदाच फायदा आहे. साधक म्हणे, महाराज काय होईल नेमकं भगवंताचं नाम केल्यानं? तुकोबाराय प्रतिप्रश्न करतात, अरे काय होणार नाही, काय नो हे केली एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही एकदा भजन तर करून बघा, नामस्मरण करून बघा, तो परमात्मा तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. परमात्मा प्राप्तीची जेवढी काही साधनं आम्हाला शास्त्राने सांगितले आहे, तुकोबाराय म्हणतात त्या सर्व साधनांचं सार परमात्म्याचं नाम आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू तरे पार. संसारूपी भवसागर तरून जाण्याचं सामर्थ्य फक्त नामचिंतनात आहे. महाराज आम्ही असं ऐकलंय की अनेक साधनं, योग आहे, याग आहे, जप आहे, तप आहे. महाराज म्हणतात अनेकांनी त्याचा प्रयत्न करून बघितला. प्रयत्नांती त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्यापेक्षा नामचिंतनच हे श्रेष्ठ आहे. योग याग तपे केले तयाने अमुपे. अनेक प्रयत्न करून बघितले, पण सर्वात श्रेष्ठ हेच आहे. सर्व साधनांचं हेच सार आहे. सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरी पार. म्हणून तुम्ही जास्त अवघडात पडू नका. सोपं असं हे साधन आहे. 3 अक्षराचाच मंत्र आहे, तो तुम्ही जपा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भाव ठेवलेला आहे. उरलेल्या वेळेत आपण सर्वच त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून आवश्यकच आहे. आज या सप्ताहातील पहिला दिवस आणि विशेष म्हणजे ही 25वे वर्ष, म्हणजे 2 तप पूर्ण होऊन आपल्या 3ऱ्या तपाकडे आपली पुढची वाटचाल आहे. म्हणून याला रौप्य महोत्सव हा अतिशय आणि भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी रोज अखंड हरिनाम पारायण, आमच्या तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे. महाराष्ट्रातील थोर असे नामांकित कीर्तनकारांची, अतिशय गुणीजनांची थोर अशी कीर्तनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि त्या निमित्तानं प्रथम दिवसाची सेवा मजसारख्या अज्ञानी पामराला तुम्ही द्यावी, हे माझं फार मोठं भाग्यच समजतो मी. तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे सांगायचं झालं तर मज पामर आहे काय थोर पण, आणि पायीची वाहन पायी बरे. याप्रमाणे कुठलीही योग्यता, कुठलाही अधिकार, कुठलंही ज्ञान नसताना मला या ठिकाणी उभं केलं. मी सामान्य माणूस, महाराज 10व्याच्या श्राद्धाचं प्रवचन करणारा एक व्यक्ती, पण तुमच्या मनाचा मोठेपणा, तुम्ही मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती संधी दिली आणि त्यासाठी साथसंगत करण्यासाठी आपल्या परिसराचं, आपल्या गावचं भूषण असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यात प्रामुख्याने आमचे प्रमोद भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या परिसराचं वैभव कधी आवाज दिला तर आपल्याला कधी नाही म्हणत नाही, असे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, माझे हृदयबिंद असणारे आमचे पंडित महाराज सोनवणे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक, अतिशय गोड असा स्वभाव आहे. मागच्याही वर्षी तेच होते माझ्या. आमचे लखनगिरी महाराज, लखन महाराज ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आहे, आमचे प्रमोद भाऊ आहे, विजू भाऊ आहे, आमचे काका आहे, विनेकरी काका आमचे काका आहेत. मृदुंगावरती अतिशय गोड असं व्यक्तिमहत्व, माझे हृदयबिंदे असणारे आमचे हनुमान महाराज पांगरे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व भजनी मंडळ, माझ्यासमोर बसलेले सर्व तुम्ही माता श्रोतुगण वर्ग,
हे कीर्तन तुम्ही आजही ऐकता आहे, परत तुम्हाला या सप्ताहाची सर्व कीर्तनं पुन्हा ऐकण्याची इच्छा झालीच तर आमच्या विनोद भाऊचा चॅनल आहेच, गजर माऊलीचा, या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे कीर्तनं पुन्हा ऐकण्यासाठी मिळतील. भगवान गोंदेश्वराच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असणारे छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाने किंवा समस्त ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी पार पडत आहोत. आणि आजची ही कीर्तन सेवा त्या अनुषंगाने माझ्याकडे आली. त्या निमित्तानं तुकोबारायांचा अभंग निवडला, त्याच्यावर चिंतन करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याआधी तुम्हा सर्व माईबापांच्या चरणावरती प्रणिपात करून सेवेला सुरुवात. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. ओ मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड व्यवस्था सुद्धा आमच्या भगवान भाऊची फार सुंदर आहे, त्यांचे हे आभार. अतिशय उत्कृष्ट महाराज, फार सुंदर, म्हणून त्यांचे हे आभार मानतो. पहिला दिवस म्हटलं की थोडंसं असतं, थोडं मागे पुढं होतंच काही अडचण नाही. पण कुठल्याही कार्याची सुरुवात म्हटलं की परमात्म्याच्या नामचिंतनाने करावी, हा दंडक आमच्या वारकरी संप्रदायाने घालून दिलेला आहे. कुठं लिखित नियम नाही, मी सांगत असतो, पण ही परंपरा आमच्या संप्रदायाने घालून दिलेली आहे आणि त्याचं संप्रदाय अजूनही काटेकोरपणे पालन करतोय. कुणीही त्याच्या मनाचं इथं काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही. ज्ञानोबाराय फार गोड सांगतात, वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालेलो. ज्ञानोबाराय सांगतात, ज्या मार्गाने साधू संत ऋषी मुनी गेले मी सुद्धा त्याच मार्गाने जाईल. म्हणून इथं कुणीही कुणाच्या मनाचं सांगत नाही. जे भगवान शंकरापासून चालत आलेली ती परंपरा तीच आतापर्यंत चालत आलेली आहे. तीच आमच्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, तीच आमच्या संत जोग महाराजांनी आणि तीच आमच्यापर्यंत आली. म्हणून पहिल्या दिवसाचा दंडक आहे, त्याने नामपर बोलावं. मध्यंतरी कुणी कोणताही अभंग घेतला तसं काही अडचण नाही. नंतर जागराच्या दिवशी मागणीपर आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचं, म्हणजे असे काही नियम आहे. मध्यंतरी काही सांगावं असं नाही, त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संसा संगे सर्व काळ नाम बोलावे, संता संगे सर्व काळ. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घराची. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य सोडून काही सांगू नये. पहिल्या दिवशी नामपरच का? या जगामध्ये सगळ्यात मंगल जर काय असेल तर तो परमात्मा आहे. भगवंत सर्वात मंगल आहे महाराज. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलम तनोहरी. आणि परमात्म्याचं नाव त्याच्याही पेक्षा मंगल आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबारायांचं. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ सकळ मंगळ निधी, 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 सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम
सकळ मंगळाने विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळाने विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी नाम आधी श्री विठ्ठलाचे ज्ञानोबा राय सांगता सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. परमात्म्याचं नाव हे मंगल आहे म्हणून ते सर्वांच्या आधी घ्यावं. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात ही जर चांगल्या कामानं झाली, मंगळाने झाली, गोड जर झाली तर त्याचा शेवट सुद्धा गोड होतो. म्हणून कुठल्याही कार्याची सुरुवात चांगली व्हावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना परमात्म्याचं नाव आदराने आवडीनं घ्यावं. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम 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 आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम आवडे आवडे आले आले तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम आरंभी आवडे आदरे आले नाम. काय गोड आरंभीलाच आवडीनं आदराने परमात्म्याचं नाम घेतलं तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ते काम सुद्धा चांगलंच होणार, त्याचा शेवट सुद्धा चांगलाच होणार. म्हणून सुरुवातीलाच परमात्म्याचं नामचिंतन महाराज. आणि त्या नामचिंतनासाठी सर्व संतांचा अट्टहास आहे. त्यांच्यासाठीच त्यांनी आयुष्य झिजवलं महाराज. आणि नुसतं सांगायचं म्हणून सांगितलं नाही. आधी संतांनी त्याची प्रचिती घेतली, ते अनुभवलं महाराज. खरंच ते नाम श्रेष्ठ आहे का, याचा फायदा आहे का. तुकोबाराय म्हणतात मी उगाच नाही सांगत, अनुभव आले अंगा तो या जगात येत. मी माझ्या जीवनात जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतोय. किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे. त्याच्यासाठी संतांनी सर्व प्रयत्न केले. तुकोबारायने काय करावं, परमात्म्याला पाठीमध्ये ठेवून गल्लोगल्ली घेऊन हिंडाव. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोकांना अरे देव घ्या, नामचिंतन करा, नामस्मरण. परमात्म्याने हा गोड देह दिलाय, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या देहाची सार्थकता तुम्हाला कळाली पाहिजे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची. नुसतं जन्माला यायचं आणि मरून जायचं याला जीवन म्हणत नाही. इथं येऊन काय केलं तुम्ही, परमात्म्याचं चिंतन केलं नाही तर जन्म वायाच घालवला. ज्ञानोबा गोड सांग येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला. हरे मुढा भाग्यहीन. काय परमात्मा जर तुम्हाला आठवला नाही, भगवंतच कळाला नाही, काय केलं. बुद्धल सुद्धा तुम्ही गमावली महाराज. उपयोग झाला. आदिगुरु शंकराचार्य सांगतात तशी आपली अवस्था. नुसतं जन्माला यायचं आणि मरायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे काही. त्यात सार्थकता नाही, मग सार्थकता कशात आहे. भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम मूढमती. किंवा संतांनी तेच सांगितलं, किती वेळा जन्मायावे नित्य भावी फजित. किंवा किती वेळा झाला फेरा गणिकनाजे दातारा. नुसतं चालू आहे जन्मायचं मरायचं जन्मायचं. आमच्याकडे म्हणतात जन्माला आला ह्याला, म्हणजे सारखंच आहे तुमचं ना आपलं आहे का नाही. नुसतं जन्मायचं मरायचं, उपयोग काय महाराज, काहीच नाही. म्हणून संतांना चिंता वाटली, अरे परमात्म्यानं एवढं गोड शरीर दिलं, कशासाठी दिलं याचं आम्हाला मूल्यच कळालं. फक्त म्हणतो आम्ही देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा. बस एवढंच आहे. भजनासाठी दिला पण वापरला का हे महत्वाचं आहे. पुढची ओळ त्याच्यामुळेच तुकोबारायने कदाचित सांगितले असेल, तो या झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी दिला आम्ही, भजनासाठी नाही बाकीच्या सर्व कामांसाठी वापरा. म्हणून निळोबारायांना सांगावं लागलं, अरे माती करून टाकली तुम्ही या देहाची. निळा म्हणे लागोनी हाती केली माती आयुष्या केली माती
हातीन केली माती आयुष्य. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होण्याचं सामर्थ्य फक्त या शरीरात. आणि तेच जर आपल्याला कळालं नाही, उपयोग काय? जे खायचं नाही ते खायचं, जे पाहायचं नाही ते पाहिलं, जे बोलायचं नाही ते बोलायचं. अधोगती महाराज करून टाकले. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. नाश करायचं काम चालवलंय. संतांना ते पाहावत नाही. आणि मग संत महात्मे उपदेश करताय, बाबांनो व्यर्थ घालू नका. उठा जागे व्हा, सावधान. उठा जागे व्हा रे आता. पण जागे होऊन काय करा हे महत्वाचं आहे. स्मरण करा पंढरीनाथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवण्याचं हे एकमेव साधन, ते म्हणजे परमात्म्याचं नाम. म्हणून झोपे राहू नका. तू का म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. म्हणून जागा, उठा, सावधान. बरं, सगळ्यांना जागा केलं त्यांनी, आपल्याला जागा केलं असं नाही. सगळ्यांना, मुक्तांना, पामरांना, साधूंना, संतांना, आपल्याला तर जागा केलंच. उठा सकळ जन उठले नारायण. उठा परमात्मा. साधू संतांनाही जागा केलं. उठा साधू संत साधा आपुले हित, आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा. अरे गेल्यानंतर कसला भगवंतन कसला. बरं, आपल्याला जागा केलं, साधू संतांना केलं, देवाला सुद्धा. उठा पांडुरंगा आता दर्शन. कुणाला सोडलं नाही, सगळ्यांना जागा केलं महाराज. आणि म्हणून अधोगतीला चाललेला समाज त्यांना सहन होत नाही. असं म्हणतात, कुत्र्याला कुणाची गती, माणसाला कुणाची प्रगती, आणि साधूला कुणाची अधोगती सहन होत नाही. मग एवढा उत्तम देह, एवढा पवित्र देह मिळून जर त्याचं मोल कळालं नाही तर उपयोग काय? अरे सगळं मिळेल शास्त्रकार म्हणतात, पण ही शरीर मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्भार्या, धन मिळेल, बायको मिळेल, मुलं बाळ सगळं मिळेल, पण शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हे फार विशेष आहे. मग याने काय करा? व्यर्थ घालू नका. नामचिंतन करा, नामस्मरण करा. त्याच्यासाठी संत सगळ्या थराला गेले. पाटीत घेऊन गल्लोगल्ली, देव घ्या, कोणी देव घ्या. लोकांना वाटतं विकायला आला म्हणजे पैसे लागतील. तुकोबा म्हणतात पैसे नाही, देव घ्या फुका, देव घ्या फुका. आवाज देऊन देऊन, बोंबा मारून मारून तुकोबा राय सांगतात. वाजत से बोंब कोणी नाही. बोंबा मारून सांगितलं तरी लोक ऐकायला तर. अरे हरी हरी न म्हणता बहु थोर झाले हरी. बोंबा मारून सांगतात तुकोबा राय, अरे ऐका, हरी हरी म्हणा. हरी हरी नाही म्हणलं तर मोठी हानी होईल बर का. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अरे त्याच्याशिवाय राहू नका. नुसतं संतांनी सांगितलं असं नाही. वेद शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण तेच सांगतात, तेच वर्णन आहे. वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफिल निजल्यानो काळ देईल धोका. सावध होय बापा काळ लागला मा. वेद शास्त्र पुराण सगळ्यांनी तेच महाराज तेच वर्णन केलं. संवेदी जारा जाई सात्विकार, संवेदी जारा जाई सात्विकार, संवेदी जारा जाई सात्विकार, संवेदी जारा जाई सात्विकार. राई पुराणे राई पुराणे हरी
ऐसी गाते. काय म्हणतात? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. ते हरी हरी म्हणतात. एवढं सांगून जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासारखे मूर्ख आपण. तुकोबाराय कुठल्याही थराला जायला तयार. लोक ऐकत नाही. संतांनी शिव्या सुद्धा दिल्या आम्हाला. दिल्या ना संतांच्या शिव्या सुद्धा काय सामान्य. बटकीचे म्हटलं, शिंदळीचे म्हटलं, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे. अजून काय सांगितलं? पुढे शिंदळीचे रडती. बटकीचे म्हटलं, शिंदळीचे, तरी आपण सुधारायला तयार. मग माईवरून सुद्धा शिव्या ऐकावंच लागतील आपल्याला. आईवरून सुद्धा दिल्यास ना नाथ महाराजांनी. काय माय, सरळ सरळ सांगायला भीती वाटते. बापावरून सुद्धा शिव्या दिल्या. नाम नाव दे ज्याची वाचा. पुढचं सांगायला माझी हिंमत नाही. काय म्हटलं? 2. बापरे. तर एवढं म्हणून जर आपण ऐकायला जर सुधारायला तयार नसेल तर आपल्यासारखे मूर्ख आपण. ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम चिंतन येत नाही ते काय मुख आहे? नाथ महाराज म्हणतात. नामाविन मुख सर्पाचे तेल, नामाविन मुख सर्पाचे तेल, नामाविन मुख सर्पाचे तेल, नामाविन मुख सर्पाचे तेल. जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. हरिमुखी गाता हरवले चिंता, हरिमुखी गाता हरवले चिंता. नामाविन मुख. ज्याच्या मुखात नाम नाही ते मुख नाही, ते सर्पाचं बिळ आहे. जीवा नवे काळ सर्पत्व. साक्षात काळ सर्पच आहे. सर्पाचं मुखच आहे. मग एवढं सांगूनही जर आपल्याला कळत नसेल तर नाथ महाराज म्हणतात मरा, आपल्याला काय करायचं? ते पाठ झालं सगळ्याचं. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. सरती शेवटी काळ बांधून येईल. आणि एका जनार्दनी आमचे काय नाथ महाराज काय जाणार आहे आमचं? ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडेल. काय करायचं तुम्ही ठरवा. पण तरी संत थकले नाही. तुकोबारायला वाटतं नाही कडे यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. मग तुकोबारायने एक पर्याय करून बघे. तुकोबारायला वाटतं आता शेवटचा पर्याय. एखादा मुलगा जर ऐकत नसेल ना, बाप सगळे प्रयोग करतो. हाणतो, मारतो, रागावतो, काय असेल ते सगळं करू. ऐकत नाही त्यावेळेस मग बाप म्हणतो, ए बाबा अरे आता तरी ऐक, मी का तुझ्या आता काय करू? तुकोबारायने तेच केलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे काळी बोला मुखी नाम, मोठे नाम. 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम. पाया पडले तुकोबाराय. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. काय करा? कर टाळी बोला मुखे नाम. पाया पडले हो तुकोबाराय. आणि पाया कोणाच्या पडतात? आपल्या. ज्यांना काय बोलावं याची अक्कल नाही त्यांच्या पाया पडणारे कोण? तुकोबाराय. सामान्य आहे का? तू केता तुलनेशी कोण आहे? ब्रह्म तुकाशी किंवा तुका विष्णू नाही. ते तुकोबाराय महाराज. साक्षात आम्ही ज्यांना ब्रह्माचा विष्णूचा अवतार म्हणतो ते तुकोबाराय. सामान्य एक महाराज. ज्यांनी लिहिलेल्या रचनेला, ज्यांनी लिहिलेल्या गाथ्याला 5वा वेद म्हणून संतांचा शिक्का आहे ISIचा, ते तुकोबाराय. ते जर तुमच्या आमच्या पाया पडतात फक्त कशासाठी? आम्ही अधोगतीला जाऊ नये म्हणून. त्याच्यासाठी ते आपल्या पाया जर पडत असतील
सारखं रात्रंदिवस नामचिंतन करा, नामस्मरण करा, हेच का बरं त्यांनी त्यांच्या जीवनात केलं नाही का? त्यांनी केलंच. एक क्षण सुद्धा नामचिंतनाशिवाय त्यांच्या जीवनातला त्यांनी व्यर्थ जाऊ दिला. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनातला किती वेळ वाया जातो. ज्या काळात मला शिंक आली, ज्या काळात जांभळी आली, ज्या काळात खोकला आला, तो वेळ माझा वाया गेला. शिंक, जांभळी, खोकला येतो का वेळ वाया गेला. तुकोबराय म्हणतात. मी तर म्हणतो आपला तेवढाच वेळ कामाला येतो असं समजा. शिंक आल्यावरच आम्ही म्हणतो अक्षी आम्हा नामाचे चिंतन राम कृष्ण नारायण. आम्हा नामाचे चिंतन राम कृष्ण नारायण. तुकावरे चरण खाता जीविताना विसंबे. परमात्म्याचं नाम सोडून दुसरं काय? गरजो हरीचे पवाडे रात्रंदिवस. त्यांना नाम चिंतन करत असताना रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता, झोप कळत नव्हती, तहान कळत नव्हती, भूक कळत नव्हते. रात्रंदिवस एकच धंदा, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची. रात्र ना कळे, दिवस ना कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस कुठंही गेल्यानंतर, सकाळच्या विधीला गेले तरी तेच. लोक म्हणायची वेड लागलं बरं का तुकोबराय. तुकोबराय म्हणतात काय करू, ऐकत नाही माझं आता, माझी मजा झाली. छंद या नामाचा घेत रात्रंदिवस दुसरा. म्हणून ते पाया पडून सांगतात, अरे मला त्याचा लाभ झालाय, मला त्याचा फायदा झालाय, मी त्याची प्रचिती घेतलीये. काय करा? करटाळी बोला मुखे नाम. काय म्हणा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. लोकांनी विचार केला, अरे तुकोबराय 40-42 वर्षापासून तेच सांगताय, काय फायदा असेल बरं तुकोबरायांचा? आणि त्यांनी विचारलं, काहीतरी असल्याशिवाय तुकोबराय आपल्याला सांगणार. मग ते तुकोबरायांकडे गेले. महाराज, अहो काय तुम्ही हे लावलं सारखं रात्रंदिवस? विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कोणी भेटलं की त्याला दुसरं काही नाहीच. कोणी तुमच्याजवळ पाहुणे रावळे जरी आले, काही बोलायला लागले तर दुसरं काही बोलतीच नाही तुम्ही. आपल्याकडे पाहुणे रावळे आले का आपण आपले तेच राहतं, कांदे किती लावले आणि वांगे किती लावले, रोप आहे का काही, हे आहे का, हे सोडून बोलतच नाही आपण. काय बोल? आणि मुलगा लग्नाला आला आहे का एखादी मुलगी, आहे काय का चांगलं सोड, हे सोडून आपण काही बोलत. तुकोबरायांकडे जर कोणी असं आलं, जर हे जर बोलायला लागलं, ते बोलू नका माझ्याकडे, नका वधू मज पशी प्रपंचाच्या गोष्टी, ते बोलू नका माझ्याकडे. मग एकच करा, काय बोलावा विठ्ठल, हे सोडून माझ्याजवळ दुसरं काही बोलूच नका. परमात्म्याचं नाम. अहो सारखं हेच चाललं तुमचं. लोक म्हणायचे, कुणी आलं का विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. अहो काय होईल विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं? तुकोबारायांनी त्यांना प्रतिप्रश्न केला, अरे काय होणार रे विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने? अभंगाचं पहिलं चरण. काय नव्हे केलं, 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 काय नव्हे केलं,
लोक म्हणायचे महाराज अहो विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानं काय होईल. महाराज म्हणतात अरे काय होणार नाही, तुम्ही एकदा तर म्हणून बघा. काय केलं नाही त्या परमात्म्यानं त्याचं नामचिंतन करणाऱ्यांसाठी, काही करायला तयार. तसं तो सगळ्यांचं संगोपन करतो, सगळ्यांचाच सांभाळ करतो. तुम्ही त्याला माना अथवा नका मानू, देव सगळ्यांना मान्य करतोय. स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांचं फार गोड वाक्य ते सांगायचे, तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण देवानं तुम्हाला मान्य केलं हे मान्यच करावं लागेल. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला मान्य करणार नाही त्या दिवशी तुमच्या घराच्या समोर गर्दी राहील आणि ती गर्दी पाहण्यासाठी तुम्ही राहणार नाही. म्हणून तुम्ही माना अथवा नका मानू, महाराज तू फार सांभाळ करतो, कृपाळ कळू जीवाचा करीतो सांभाळ, सगळ्यांचा सांभाळ करतो. म्हणून तुम्ही एकदा फक्त एक पाऊल पुढे उचलून बघा, तुम्ही त्याचं नाम चिंतन करून बघा महाराज, फायदाच फायदा आहे, लाभच लाभ आहे, हितच हित आहे. परमात्म्याच्या नाम चिंतनाने कुणाचीच हानी झाली. ज्यानं परमात्म्याचं नाम घेतलं आणि तो व्यर्थ गेला, वाया गेला, असा एक तरी दाखवा तो को बराय म्हणतात. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला, कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला. देवाचं नाम घेतलं आणि तो वायाला गेला असं कोणीतरी दाखवा ना मला. नाम परमात्म्याचं कसंही घ्या तुम्ही, तो को बराय म्हणतात, फायदा आहेच. कोणत्याही पद्धतीनं, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही स्थितीला कधीही घ्या, लाभ आहेच महाराज. नाम घेता मन निवे, घेता मन निवे, जीवे अमृतची द्रवे, होता ती बरवे, होता ती बरवे. ऐसे शकुनाला भाचे, ऐसे शकुनाला भाचे, ऐसे शकुनाला भाचे. रंगले रंगले मन रंगले, रंगले मन रंगले, रंगले काय गोड प्रमाण. नाम घेता जीव निवे, मन निवे. मन निवे, अमृतासारखा लाभ आहे. अमृत जरी श्रेष्ठ आहे पण महाराज म्हणतात अमृतापेक्षा हे देवाचं नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव, अमृतापेक्षाही गोड. परमात्म्याचं नाव अमृतापेक्षाही गोड. अजून काय पाहिजे महाराज. बरं ज्यानं घेतलं त्याचा उद्धार झाला असं. अहो, दगड पाण्यावर तरले नामचिंतन आहे. दगडांवरती नाम टाकलं तरी पाणी तरले की नाही महाराज. तुको बरं तरले ना. मी तो अल्पमतीहीना, अल्पमतीना, काय वर्णू तुमचे गुण, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण ऐसे महिमान नामाचे, गितारे पाषाणे नामाचे. नाम चांगले चांगले कंठी राहो भले, चांगले चांगले कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नामाचा महिमा सामान्य नाही. वाटतं आपल्याला फार सोपं साधं, पण महाराज एवढं सोपं नाही. उदकी तारिले पाषाण ऐसे महिमान नामाचे. अहो पाण्यावरती दगड तरतात हो, पण माणसं काय तरणार नाही. आपला सुद्धा उद्धार होईलच. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही घेऊन तर बघा ना, काय करणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली.
बरं हा चिंतन करणारा कोणीही असो तुकोबाराय म्हणतात. मग तिथं भेदभाव काहीच नाही महाराज. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही गुणाचा कोणीही असो, पण नामचिंतन करणारा परमात्म्याला तो आवडतोच महाराज. ते नामचिंतन करण्यासाठी संतांनी सगळ्यांना अधिकार देऊन टाकला. सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगामध्ये उद्धार फक्त त्यानंच आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामदेवरायांचं कीर्तन चालायचं मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये. ज्ञानोबाराय कीर्तनाला जात असताना दाराच्या बाहेर काही मंडळी त्यांना अशी दिसली. जाता जाताच त्यांना दिसली कान्होपात्रा. थोडं पुढे गेले त्यांना दिसले चोखोबाराय. पुढे गेले सेना महाराज. अशा अनेक बरेच जण दिसल्यानंतर ज्ञानोबारायांना वाटलं यांना सुद्धा मंदिरात घ्यावं. पण ज्ञानोबारायांना वाटलं अरे ह्या आगीमध्ये मीच फार होरपाळलोय, यांना जर मध्ये घेतलं तर अजून त्रास होईल. कुठं पैठण, कुठं आळंदी, लई चक्रा मारायला लावल्या मला यांनी. मागून आणलेली भिक्षा सुद्धा खाऊ दिली नाही. पुन्हा त्या यातना नको. मग नामदेवरायांना कीर्तन झाल्यावर सांगितलं महाराज उद्यापासून मंदिरात कीर्तन नाही, मग वाळवंटात कीर्तन करायचं. आणि वाळवंटात आमच्या नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. मग तिथं आता कोणला भेदभावच ठेवला नाही आमच्या संतांनी. सगळ्यांना बोलवलं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळ. ज्ञानोबारायाने सगळ्यांना मग तो अधिकार दिला. माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी. सगळ्यांसाठी हे ज्ञान खुलं करून दिलं ज्ञानोबाराय. सगळ्यांना तो अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून घेणारा कुणी असो, कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असो, म्हणून त्या परमात्म्याचं नाम काय करणार नाही तो परमात्मा नाम चिंतन केल्यानंतर. एका वेश्येनं परमात्म्याचं नाम नकळत केलं. तिच्या पोपटाला ती आवाज देत होती राघू 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 म्हणता म्हणता प्राण गेला. तर तिला नेण्यासाठी विष्णुदूत आले. परमात्मा काय करणार नाही ते. एक जणाच्या पापाची तर गणनाच नाही. महाराज म्हणतात पापाच्या राशीच राशी. अजा मेळा पाप राशी. पण परमात्म्याचं नाम चिंतन केलं. नामे नेले वैकुंठासे. बरं जाणून बुजून केलं का नाम चिंतन. मुलाचं नाव नारायण ठेवलं. फक्त येता जाता नारायण 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 नारायण. किती सोपं. काय करणार नाही तो परमात्मा महाराज. काय सगळं करेल. तुम्ही फक्त घेऊन बघा. शुद्ध अंतकरणाने त्याचं नाम चिंतन करा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काही करे कुणी. पंढरपूर क्षेत्रामध्ये चोखोबाराय थोर संत होऊन गेले. आपल्या संत मानले. पांडुरंगाच्या भक्तीचं इतकं वेड होतं. रात्रंदिवस फक्त पांडुरंगाचंच भजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंदिरात त्यांना येऊ दिलं जात नव्हतं. संध्याकाळी दरवाजे बंद झाले का मग देवाने चोखोबारायांकडे जाऊन चोखोबारायांना सांगायचं भजन म्हणा ना. चोखोबाराय तुम्ही मंदिरात येत नाही, तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही का लोक. चोखोबाराय म्हणायचे देवा अरे भजनासाठी मंदिरच लागतं. कोणी सांगितलं. कुठेही भजन करता येतं, भाव पाहिजे. ऊस डोंगापरी. चोखोबाराय म्हणायचे नामाचे चिंतन प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. चोखोबाराय म्हणतात नामाचे चिंतन प्रगट जिथं असेल तिथं. म्हणून भाव पाहिजे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भुलला शिवाय. चोखोबारायचं भजन इतकं गोड चालायचं. देव आपला हार चोखोबारायांच्या गळ्यात टाकून दिला. आणि मग चोखोबाराय म्हणतात देवा हार देवानेच राहू. भजन केलं. देव तिथे झोपी गेले. पहाटे पहाटे आरती चालू झाली. देव गडबडीनं मंदिरात आले. देवाच्या अंगावरचा शेला राहिला गोदडी घेऊन आले. आरती करता करता बडवी म्हणे बापरे देवाचा हार कुठं गेला. अंगावरचा शेला कुठं गेला. चोखोबाराय ते घेऊन पळत येत होते. पाहिलं बडव्यांनी. त्यांना वाटलं चोरीच केली चोखोबाराय आणि मारायला सुरुवात केली दन दन. आणि मग चोखोबारायाने शुद्ध अंतकरणाने परमात्म्याला हाक मारली.
धाव घाली विठो आता चालू नको मंद बडवे मारिता फार काहीतरी अपराध धाव घाली विठो आता चालू नको मंद देवा हळूहळू चालू नको ते मला शिव्या देतात मारतात रे काय म्हणतात विठोबाचा हार कंठी साऱ्याला शिव्या देती वजला म्हणती देव वाटणीला शिव्या देतात मारतात देव प्रगट झाली मारू नका माझ्या चोखा देवानं कडेवर ऊस लावून चोखोबरायण काय भक्ती महाराज नामचिंतन चोखोबरायांचं इतकं श्रेष्ठ होतं त्या नामचिंतन करत असताना त्यांना कशाचंच भान नव्हतं भिंतीचं काम चालू होतं बिदरच्या राजानं मोठं काम दिलं काम करता करता ती भिंत पडली चोख उभाराय त्याच्या खाली गाडले गेले दाबले गेले तिथंच गतप्राण झाले देव रडायला लागले नामदेव राहिले देवा का रडता माझा चोखोबा गेला कसं काय सगळी कहाणी सांगितली आणि मग देवानं सांगितलं जा माझ्या चोखोबाची हस्ती घे कसं काय ओळखायचं देवा हाडं उचलायची कानाला लावायची नामा ज्या हाडातून विठ्ठल नाव येईल ना ते हाड माझ्या चोखोबाच नामदेवराय म्हणतात देवा अरे आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आणि हाडं कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतील का आजपर्यंत ऐकलं होतं अर्जुनाचा रोम रोम विठ्ठल म्हणत होता पण आजपर्यंत ऐकलं नाही देवा कुणाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत देवानं सांगितलं तू एकदा जाऊन त्याची प्रचिती घेऊन बघ नामदेवराय आले दगड बाजूला करायचे असे आणि हाड घेतलं कानाला लावलं पहिल्याच हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव आलं खालीच बसलं आणि ढसढसा रडायला लागले देवा अरे काय भक्ती काय हे नामचिंतन अरे ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील आयुष्यभर काय तुझं चिंतन केलं असेल उगाच नाही देवा सगळे हाडं जमा केली देवाच्या हातात दिली देवानं आपल्या हातानं इंद्रायणीमध्ये चंद्रभागेमध्ये चोखोबारायांच्या हाडांना तिलांचे आणि आपल्या हातानं देवानं चोखोबारायांची समाधी तिथं पायरीपाशी स्थापन केली महाराज तुकोबाराय म्हणतात अरे काय करणार नाही चोखोबारायांची समाधी देवानं जर तिथं स्थापन केली नाही फक्त स्थापन केली कशाचा परिणाम फक्त नामचिंतनाचा तुम्हीही त्याचं नामचिंतन करून बघा तो परमात्मा तुमच्यासाठी काही करेल काय नो हे केली एका चिंतिता विठ्ठल काही करेल महाराज चोराचा सुद्धा उद्धार नामचिंतनाने दाखवू दरोडेखोर लुटेरू मऱ्या चोऱ्या करणारा वाल्या नावाचा दाखवू पण नामचिंतन केलं त्याचा वाल्मिक झाला काय होणार नाही काय नो हे केली वेश्येच्या मुलीचा उद्धार झाला देवाच्या पायापाशी जागा मिळाली कशाने काय नो हे केली एका चिंतेत त्या परमात्म्याचं चिंतन करा सगळ्या साधनांचं ते सार आहे अभंगाचं द्वितीय सर्व साधनांचे सार